हाय फ्रेंड्स, आजच्या भागात आपण बघणार आहोत छोलेचं सलाड। फायबर आणि प्रथिने यांचा उत्तम स्रोत असलेलं आणि शरीराला उत्तम ऊर्जा देणारं असं हे सलाड खाल्ल्याने आपलं बराच वेळ पोट भरलेलं राहतं, त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि वजनावर देखील आपल्या नियंत्रण राहतं। तर हे सलाड कसं बनवायचं ते आता बघूयात। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे कांदा, अर्धी वाटी कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे छान। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो, एक मोठा टोमॅटो अगदी बारीक छान चिरून घेतलेला आहे। एक मोठं बीट उकडून घेतलं होतं, ते सोलून आपण त्याचे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत। अतिशय सुंदर असं छान बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे 2 चमचे आपण मिरची कट करून घेतलेली आहे। इथे छोले घेतलेले आहेत, छोले आपण उकडून घ्यायचे आहेत। आता एक बाउल घ्यायचं आहे, त्या बाउलमध्ये आपण टाकणार आहोत एक बाउलभर छोले। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला कांदा घालायचा आहे, कांदा एकत्र करायचा आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत बीट, त्यानंतर आपल्याला घालायचे टोमॅटो, टोमॅटो आपण इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत। अतिशय सुंदर आणि चटपटीत असं सलाड इथे तयार होतं। इथे मिरची आपल्या आवडीनुसार किती तिखट हवी त्याप्रमाणे टाकायची आहे। छान रंग येण्यासाठी आपण पाव चमचा लाल तिखट वापरला आहे। चटपटीत अशी चव येण्यासाठी एक पूर्ण मोठा चमचाभर चाट मसाल्याचा वापर आपल्याला करायचा आहे। त्यानंतर अतिशय सुंदर चवीसाठी आपण यामध्ये घालणार आहोत आलं, 1 इंच आलं किसून घातलंय, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून। त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर आपण चाट मसाला घातला आहे, तर चवीनुसार आपण मिठाचा अंदाज घेऊनच मीठ यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर 2 मोठे चमचे आपल्याला दही घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। अतिशय छान छान अशा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, एकदा सगळ्या रेसिपी नक्कीच बघा। आता हे आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे चटपटीत चवीचं फायबर असलेलं छोलेंचं सलाड आपलं इथे रेडी आहे। वरून कोथिंबीर टाकून आपण सर्व करायचं आहे।